आम्ही चकोर हरिचंद्रमा, 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 कळा तो पौर्णिमा, आम्ही कळा तू पौर्णिमा, आम्ही कळा तू पौर्णिमा, मी कळा तू पौर्णिमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, कैसा बाहे जो भितरी हरी कैसा भैरू हरी, कैसा भैरू हरी, कैसा भैरू हरी, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, द्वैत बुद्धी काही न दिसे, द्वैत बुद्धी काही न दिसे, आम्ही चकोर हरिचंद्रमा,
पाये हरी लागी वरते पाये हरी लागी वरती पाये हरी लागी वरते पाये आम्ही चकोरारी चंद्रमा आम्ही चकोरारी चंद्रमा आम्ही चकोरारी चंद्रमा आम्ही चकोर हरी चंद्रमा मी कला तू पौर्णिमा 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 कला तू पौर्णिमा आम्ही चकोर हरी चंद्रमा आम्ही चकोर हरी चंद्रमा आम्ही चकोर हरी चंद्रमा आम्ही चकोर हरी चंद्रमा पार कुमाये पार घुमाई पार कुमाये पार घुमाई पार घुमाई पार घुमाई पार कुमाये पार घुमाई पार कुमाये पार घुमाई पार कुमाये पार घुमाई पार घुमाई पार घुमाई विठ्ठल 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 आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही कला किंवा मी कला तो पौर्णिमा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही कला तू पौर्णिमा कैसा बाहिजू भितरू हरी बिंबे बिंबला एक सूत्री आम्ही चकोर हरिचंद्रमा मी कला तू पौर्णिमा आम्ही देही तो आत्मा आम्ही विदेही तो परमात्मा
आम्ही चकोर हरिचंद्रमा मी कला तो पौर्णिमा ऐक्यपणे सकळ वसे द्वैत बुद्धी काही न दिशे द्वैत बुद्धी काही न दिशे आम्ही चकोर हरिचंद्रमा मी कला तो पौर्णिमा निवृत्तीच्या तक इच्छित आहे निवृत्तीच्या तक इच्छित आहे हरी लागे बरे पाहे हरी लागे वरुते पाहे आम्ही चकोर हरिचंद्रमा मी कला तो पौर्णिमा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची यदक्षरमानाख्ययमानन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर संपाद ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही चकोर हरिचंद्रमा मी कला तो पौर्णिमा आम्ही चकोर हरिचंद्रमा मी कला तो पौर्णिमा सेवेकरता निवडलेला अभंग विश्वगुरु विश्वसंत श्री निवृत्तीनाथ महाराज त्यांचा 5 चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून या अभंगातून विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज ज्ञान अधिष्ठित प्रेम भक्तीची अपेक्षा प्रेम सुखाची अपेक्षा एका चंद्रमा हरिनावाच्या चंद्रमाकडून करतायत विठ्ठला विठ्ठल 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 परम पावन ब्रह्मगिरीच्या पावन कुशीमध्ये माता गौतमी गोदावरी मातेच्या पावन उगमस्थानावर त्र्यंबकनाथाच्या पावन नगरीत विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या पावन समाधीस्थली परम पावन क्षेत्र त्र्यंबकेश्वर या क्षेत्रात या ठिकाणी अत्यंत आनंदात मोठ्या उत्साहात भव्य प्रमाणात संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव ज्या भक्ती उत्सवाचं निमित्त विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या जन्माला गेल्या वर्षी 750 म्हणजे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण मोठ्या आनंदानं संपन्न केलं आणि त्या निमित्ताने एक उत्सव व्हावा असं देवस्थान समिती असणारी ट्रस्टी मंडळी यांना वाटलं काही दृष्टीने ते त्याच वर्षामध्ये होणं काही अडचणीने शक्य झालं नाही मग ती तहान 51व्या वर्षी तरी आपण तो आनंद लुटावा आपल्याला जी उत्सवाची भूक होती तिचा आनंद आपण लुटावा ती भूक मिटवावी या उद्देशातून सर्व ट्रस्ट मंडळी त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे निलेशजी पाटील गाढवे यांच्या नेतृत्वात यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करणारी सर्व ट्रस्टी मंडळी जवळजवळ सगळी ट्रस्टी मंडळी परिचयाची आहेत अत्यंत प्रेमातली आहेत ही सर्वच मंडळी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यात 2 सत्रामध्ये ज्या चिंतन सेवा आहेत त्यामध्ये उपांत्य दिवशीच्या सकाळच्या सत्रातली चिंतन सेवा सर्व सन्माननीय उत्सव समिती ट्रस्टी यांच्या माध्यमातून खास करून आमचे निलेश पाटील यांच्या विशेष आग्रहातून ही सेवा या दासाला प्राप्त झालेली आहे आणि त्या निमित्ताने मी या ठिकाणी सेवेत उपस्थित आहे ही सेवा पूर्णत्वाकडे जात असताना निवृत्तीनाथाचा दरबार आहे
ही जेवढी आनंदाची बाब आहे, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील भजन वैभव आज या टाळकरी गुणीजन मंडळीच्या रूपाने उपस्थित आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबक आणि नाशिक जिल्ह्यातील साधू वैभवसुद्धा या साधू मंडळीच्या रूपाने या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करून निवृत्तीनाथाच्या या कार्याचा आगळा वेगळ्या टप्प्यावर सध्या हे संस्थान आहे. आपण भाग्यवान आहोत. आम्ही त्या काळात जन्माला आलो की ज्या काळात रामाचं मंदिर बनतंय, निवृत्तीनाथाचं मंदिर बनतंय. भाग्यवान. रामाचं मंदिर आमच्या 22 पिढ्याला बघायला भेटलं नाही. 550 वर्ष लढा चालला, त्यांना मिळालं नाही, आम्हाला बघायला मिळालं. तसं निवृत्तीनाथाचंही मंदिर एक आगळ्या वेगळ्या म्हणजे वैभवात उभं होत आहे, त्याचंही साक्षीदार बनण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त होत आहे. अत्यंत सुंदर मागची ट्रस्टी मंडळी होती तेव्हा त्याची पायाभरणी झाली. आताची सर्व कार्यक्षम ट्रस्टी मंडळी त्यांच्या नेतृत्वात हे कार्य चालू आहे. नवीन ट्रस्टीची निवड आहे, त्यामध्ये अत्यंत सर्व तरुण ट्रस्टीची निवड आहे. हो, त्यात सगळ्यात तरुण आमचे नारायण मुठाळे आहेत. कुठे नारायण बाबा कुठे? आमचे नारायणजी मुठाळे सगळ्यात काय आहेत? तरुण आहेत. ते शरीरानं फक्त म्हातारे आहेत, नाही तर चंचलता चपळता. हो, देववय सोनियाचे परी लागवय वायूचे. म्हणून सर्व ट्रस्टी मंडळी, सर्व हरिभक्तीपरायण मंडळी आहेत. या सर्वांच्या नेतृत्वात हे कार्य बनतं आहे. त्याला उभा संप्रदाय त्याच्या पाठीशी आहे. सर्व नाशिक जिल्हा तथा महाराष्ट्रातली मंडळी त्यात समर्पित आहेत आणि त्यांचं नेतृत्व आणि आपल्या सगळ्या भाविकांचं समर्पण त्यातून साकार झालेलं हे रूप आहे. हे रूप आहे. निवृत्तीनाथाचा 750वा जन्मोत्सव आम्ही गेल्या वर्षी साजरा केला, संपन्न केला. साधूचा जन्म हा आगळा वेगळा चिंतनाचा विषय आहे. साधू जन्माला का येतो? अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. प्रत्येक काळामध्ये एका नेतृत्वाची गरजच असते. समाज नेतृत्वाशिवाय कोणतंच काम करू शकत नाही. हो, प्रवृत्ती निवृत्ती कृत कार्य. कृत म्हणजे जसं करायला पाहिजे तसं जर कार्य व्हावं वाटत असेल, मग कार्य कोणतंही असो, प्रवृत्तीतलं असो म्हणजे संसारातलं, आणि निवृत्तीतलं असो म्हणजे परमार्थातलं, आवश्यक पाहिजे आचार्य. कारण आपमती भजता रया अनंत अपाया माझी पडे. मार्गदर्शकाची गरज आहे. कारण या जीवाचा एक स्वभाव आहे मोठ्याचं अनुकरण करणं. येथ वडील जे जे तया नाम आणि मग येर अनुष्ठिती सामान्य सकळ तो कोबराय म्हणतात जया श्री कारभार बुद्धी सारतयाचे का वर्ते तैसे वर्ते जन. कारण मोठी जशी वागत असतात तशी पुढची पिढी वागत असते. नेतृत्वाची फार गरज असते. यद्यद आचरती श्रेष्ठ तत्त देवेतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस तदनु वर्तते. त्याप्रमाणे लोक वागत असतात. नेतृत्वाची गरज आहे. कारण या जीवाचं मोठ्याचं अनुकरण करणं हा त्याचा स्वभाव आहे. याला एक इतिहासातलं उदाहरण सांगितलं जातं पहा, फार प्रसिद्ध आहे, फार गोड आहे. ते पुण्यामध्ये शनिवार वाड्यामध्ये 350 शहाणे होते. त्यामध्ये नाना फडणवीस हे अर्धे शहाणे होते म्हणतात. अर्धे शहाणे का? कायद्यात शास्त्रात प्रवीण होते, पण तलवारीत काही चालत नव्हतं त्यांचं. म्हणून नाना फडणवीसांच्या बुद्धी चातुर्याच्या अनेक कथा आहेत. त्यातली एक कथा अशी आहे की एक व्यापारी 2 घोड्या घेऊन आला. पकवाजाच्या नाही बरं, बसायच्या घोड्या. 2 घोड्या घेऊन आले आणि त्या दोन्ही नानांपुढे उभ्या केल्या. नाना कस काय जोड? एक नंबर. तुम्हाला एक सांगतो, बैलाचा जोड, घोड्याचा जोड, गायकाचा जोड लागणं लय अवघड असतं. नाही, फक्त पकवाजाचा जोड ते राहिले. आणि जोड लागल्याशिवाय मजा नाही. म्हणून मी एक कोटी तयार केली पंडित महाराज. कोटी काय? पकवाजा अर्धा गायक पाहिजे, पकवाजा अर्धा गायक पाहिजे, गायक अर्धा कीर्तनकार पाहिजे. पकवाजा अर्धा गायक पाहिजे, गायक अर्धा कीर्तनकार पाहिजे, आणि कीर्तनकार अर्धा पकवाजा अर्धा गायक आणि पूर्ण कीर्तनकार पाहिजे.
आणि असा जोड जोडून आला की मग काय येत असतं त्या सेवेमध्ये शास्त्री स्वामीजी आनंद येत असतो. जोड लागणं फार गरजेचं आहे. प्राण्यामध्ये घोड्याचा जोड सहजासहजी लागत नाही. 2 घोड्या होत्या एकदम सारख्या वारख्या, मराठीमध्ये सेम टू सेम. या स्वामीजी या. विठ्ठला विठ्ठला विचार सांगत होतो मी. आणि त्या 2 घोड्या नाना पुढे उभ्या केल्या. नाना ह्या 2 घोड्या आहेत म्हटलं. मग जोड कसा आहे? 1 नंबर म्हटलं. पण या घोड्यातली एक आई आहे आणि एक मुलगी आहे. फक्त नाना याच्यातली आई कोणती आणि मुलगी कोणती तुम्ही ओळखून द्यायचं. ह्या दोन्ही घोड्या तुम्हाला फुकट देणार म्हटले. एवढ्या उमद्या घोड्या? हो म्हणे, काय हरकत नाही, चल म्हणे. समोर मुळा मोठा नदी आहे, चल नदीवर. अहो घोड्या 2 आणल्या, सांगितलं तेवढं कर म्हटले. नेल्या नदीवर, पाण्यामध्ये सोड. अहो गरज काय, सांगितलं तेवढं कर. त्या व्यापाऱ्याने 2 घोड्या पाण्यामध्ये सोडल्या. त्या 2 घोड्या पोहत होत्या, पण एक पुढं पुढं चालली होती आणि दुसरी तिच्या पाठीमागून चालली होती. नाना म्हणले पुढे चालली ती आई आहे, मागं चालली ती मुलगी आहे. म्हणजे प्राणी स्वभावातच आहे की कोणाच्या तरी नेतृत्वाने काम करणं. मोठे जसे वागतात तसे. हे झालं इतिहासातलं एक माथ्यातलं उदाहरण सांगतो. एका बाईला 8 लेकरं होती. बाई जुन्या काळातली होती. किती लेकरं होती? 8. जुन्या काळात होते. आता लेकरं म्हणलं की धिंगाणा करणारच. 100 गुरं सांभाळणं सोपं आहे, पण 10 पोरं सांभाळणं अवघड आहे. विचार आमच्या विकास महाराजाला, संदीप महाराजांना, योगेश महाराजांना. 100 गुरं बरी, पण 10 पोरं. असं रागानं बघू नका रे बाबा माझ्याकडे. अवघड आहे. ते लेकरं धिंगाणा करायचे, मारामारा करायचे, रडायचे. आणि ते लेकरं रडायला लागले की आई त्यांचे, काय झालं रडायला तुला? शांत बस. आपणच चुकून आपण कुठं रडायचं असतं का? शांत बस. उद्या दुसऱ्या पोराचे भांडणं जर रडायला, काय झालं तुला रडायला? दादानी मला मारलं. का रे त्याला का मारलं? म्हणजे त्याने माझं चॉकलेट हिसकावून घेतलं. आपण चुकून रडायचं असतं, शांत बस. असं ती लेकरांना म्हणायची. एके दिवशी 8 लेकरं धिंगाणा करायला लागली, हीच रडायला लागली. कोण? आई. लहान पोरगी जवळ आली, तिने आईचे डोळे पुसले. आई, आपणच चूक करून रडायचं नसतं. असो, ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. ज्यांना नाही आलं त्यांच्या चरणावर दंडवत आहे माझा. म्हणून काळ कोणताही असो म्हणजे त्या काळात नेतृत्वाची गरज असते. हो, कृतयुगामध्ये राक्षसांना बळीचं नेतृत्व लागलं महाराज, तेव्हा सारे हे प्राप्त झालं राज्य. आसुरांना सुद्धा नेतृत्व लागतं. तर माणसं आहेत आपण प्रत्येक युगात. म्हणून 12व्या शतकामध्ये परमार्थाचं नेतृत्व करण्याकरता एका उमद्या महात्म्याची गरज होती. आणि तो महात्मा शिव अवतार असून प्रगट झाला. त्या महात्म्याचं नाव आहे संत निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराज वारकरी संप्रदायाचं नेतृत्व आहे, पण विशेष निवृत्तीनाथाचं पडद्याच्या पाठीमागं राहून नेतृत्व आहे. विठाला विठाला जयंत महाराज. एक शब्द आहे श्रेयवाद. एक शब्द काय? श्रेयवाद. या श्रेयवादामध्ये ह्या श्रेयवाद या शब्दामध्ये राजकारणाचं वाटोळं होत चाललंय. पाटील खरे का कुठे? माझं श्रेयवादापुढे आज राजकारणात काय झालं ते पहा. त्या श्रेयवादानं आमच्या संप्रदायाला सुद्धा सोडलं नाही. विठाला 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 विठाला. पण निवृत्तीनाथ आदर्श संत आहेत. आदर्श संत आहेत. ऐकलं का? मला कोणात कमतरता अधिकता लेखायची नाही. मला कोण्या संतांना नेऊन मानायचं नाही. पण आपल्याकडे नियम आहे, स्थितस्य गती चिंतनीय हा. जो विषय निवडलाय त्याची संगती लावली पाहिजे. निंदा ही निंदे करता नसते प्रत्येक वेळेला. कधी कधी विधेयम स्तोतुम, विधेयाच्या स्तुती करता काय असते? निंदा नाही, एक तुलना असते.
म्हणून ज्ञानोबाराय जर कार्यसम्राट असतील तर त्याचं रिमोट म्हणजे माझे निवृत्तीनाथ महाराज आहेत. त्याचं रिमोट म्हणजे काय आहेत? निवृत्तीनाथ महाराज आहेत. त्या काळातल्या समाजाला परमार्थाचं नेतृत्व करण्याकरता निवृत्तीराय प्रगट झाले. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाये. 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 सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताये. सोपान तो ब्रह्मा माया मुळाई. सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताये. सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. धन्य 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 निवृत्तीराया. 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 शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाये. ज्ञानदेव पाये. सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताये. सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताये. शिव तो निवृत्ती टाळ वाजवा. सोपान तो ब्रह्मा माया मुक्ताई. सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. शिव तो निवृत्ती. शिवे अवतार धरून संतांनी वर्णन केलंय. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. साक्षात सदाशिवाने अवतार घेतला. पण कोणाच्या उदरी घेतला? विठ्ठलपंतांच्या उदरी घेतला. कोणाच्या उदरी घेतला? पूर्वीचं नाव मीनाक्षी, नंतरचं नाव रुक्मिणी हिच्या उदरी घेतला. उगाच नाही घेतला, तपस्वी जीवन पाहून घेतला. कारण संत आणि देव कुठेही अवतार घेत नाहीत. हो, ते जागा पाहून. आम्हाला सवय लागली कुठेही बसायची. संत कुठेही बसत नाहीत. ते भावार्थ रामायणामध्ये रामप्रभू दशरथाच्याच पोटी का आले? दशरथेच्या नाही. दशरथेला पोट आहे पण पोटी कोणी नाही. दशरथाच्या पोटी. भावार्थ रामायणात बालकांडात एवढी गोड ओवी आहे, फार गोड ओवी आहे. राजा पोटातून अति विरक्त. नाथ महाराज काय म्हटले? राजा पोटातून अति विरक्त. या लागी पोटा येईल रघुनाथ. जयाचे चित्त विषयासक्त. रघुनाथ त्याशी स्पर्शेना. रघुनाथ त्याला स्पर्शत नाही. विरक्त पाहिजे कोणीतरी. म्हणून विठ्ठल पंतासारखा विरक्त निवडला. हो, विरक्त निवडला. निवृत्तीनाथाचं नाव निवृत्ती का पडलं याचा एक थोडासा इतिहास आहे. वक्ते बाबा सांगायचे बरं. नाही गोडे किती इतिहास. निवृत्तीनाथाचं नाव निवृत्ती का ठेवलं? कारण मुलं जन्माला आली की मायबापाला पहिलं एवढंच नाही, ते बायकोला दिवस गेल्यापासून नाव काय ठेवायचं. आधी असतं मुलगा झाला तर, मुलगी झाली तर, मुलगा झाला तर बंड्या, बंटी झाली तर ते बंटी. जसे काय आत्मनेपदी असतात धातू, काय परस्पदी असतात आणि काय उभयपदी असतात. तसं बंटी आहे ना, हे उभयपदी नाव आहे. तसं त्रिपदी म्हणता येईल. स्त्री पुरुष नपुसके ही व्यक्तिभेदाची टकी ज्ञानोबराय म्हणतात. असतं निवृत्तीनाथाचे पितृचरण. विठ्ठल पंत जेव्हा तीर्थयात्रेला निघाले, पहा तुम्ही, त्यांनी यात्रा कशी केली, कशा कशा क्रमानं केली याचं वर्णन आपल्याकडे मिळतं. निवृत्तीनाथ श्रीशैल्यमला गेले म्हणतात. आपलं माफ करा, विठ्ठलपंत कुठं गेले? श्रीशैल्यम. श्रीशैल्यम म्हणजे आता कुठे आहे? ते आंध्र प्रदेशात आहे, भाग्यनगरच्या जवळ. भाग्यनगर ज्याचं नाव हैदराबाद आहे, ते आपलं मूळचं काय आहे? भाग्यनगर आहे. भाग्यनगर आहे. भाग्यनगरच्या जवळ आहे श्रीशैल्यम. आणि त्या श्रीशैल्यम पंचक्रोशीमध्ये
एक तीर्थ आहे आणि त्या तीर्थाचं नावच निवृत्ती तीर्थ आहे. विठ्ठलपंत यात्रा करत करत त्या तीर्थस्नानाला गेले आणि त्या नावानं अशी मोहिनी टाकली आणि विठ्ठलपंताच्या हृदयाला सहज स्पर्श करून गेलं, जर मला विवाहबद्ध झालो आणि मुलगा झालो तर माझ्या मुलाचं नाव मी निवृत्ती ठेवीन. नियतीनं कसे कसे पाश खेळले, कसे कसे पाश टाकले हे चरित्रातून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. विरक्त विठ्ठलपंत एकतर गृहस्थाश्रमात यायला प्रवृत्तच होईनात, प्रवृत्त झाले. विरक्तीने उसाडी घेतली. पुन्हा पती पत्नीचा वियोग आहे. पतीच्या वियोगामध्ये रुक्मिणी आईसाहेबाची सिद्धेश्वराच्या दरबारात सुवर्ण पिंपळाजवळ खडतर साधन आहे आणि रामानंद तीर्थाचा प्रसाद आहे. विठ्ठलपंत परत आलेला आहे. गृहस्थाश्रम चालू झालेला आहे. समाजाने वाळीत टाकलेलं आहे आणि जेव्हा पहिला मुलगा झाला तेव्हा त्याचं नाव निवृत्ती असं ठेवलेलं आहे. असे निवृत्तीनाथ की ज्यांनी वारकरी संप्रदायाची घडी बसवली. हो, पण माध्यम कोणाला केलं? ज्ञानोबरायला केलं. हाच तो परिसर आहे की जिथे निवृत्तीनाथ आपल्या आई वडिलांसोबत या ब्रह्मगिरीच्या परिक्रमा करायला आले होते. या ब्रह्मगिरीच्या 3 परिक्रमा आहेत. कारण ब्रह्मगिरी ओंकार स्वरूप आहे. अकार उकार आणि मकार मी जुन्या वारकऱ्याकडून ऐकलेले बरे. ब्रह्मगिरी हा ओंकार स्वरूप पर्वत आहे. हो, पर्वतराज आहे. आकार एक आहे, एक उकार आहे आणि एक मकार आहे. आता आपण जी प्रदक्षिणा आता रेग्युलर आहे ही आकाराची आहे. हरिहर किल्ल्याच्या पलीकडून जी आहे ती आकार आणि उकाराची आहे. आणि एक परिक्रमा अशी लांबून सापगावरून अशी जी येते ती आकार उकार मकाराची. 3 परिक्रमा आहेत, आकार उकार आणि मकार. मला वाटतं आकारात्मक जी आहे ती 25-30 किलोमीटरची अशी आहे. आकार आणि उकाराची 35-40 किलोमीटर आहे आणि आकार उकार मकाराची जवळजवळ 105 ते 110 किलोमीटर आहे ती. माझं भाग्य असं तात्याच्या सहवासात मी 3 परिक्रमा केलेल्या आहेत. एक परिक्रमा तर तात्यांनी आमच्याकडून अशी करून घेतली 2 वेळा आकार उकार मकाराची. खूप दिवस झाले. तेव्हा मी लहान होतो आणि बारीकही होतो. घटना अंदाजे 2002 सालची, म्हणजे 22 वर्षापूर्वीची घटना आहे. साधं मंदिर होतं, लाकडी मंडप वगैरे आणि बारामती भागातील लोकांचा सप्ताह होता आणि तात्याचे 7 दिवस प्रवचन होते. महाराज तेव्हा तुम्ही साधक आश्रमात होता. सच्चिदानंद महाराज तुमचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता तेव्हा. जयत महाराज तेव्हा कुठं होते? आळंदीला साधक आश्रमात होते. तात्याची 7 दिवस प्रवचनं झाली. तर तात्या मला म्हटले तू पण राहा त्र्यंबकला. मग मी तात्यासोबत 7 दिवस इथं राहिलो होतो. सकाळी उठलं की एकच काम, गंगाद्वारला जायचं आणि परत यायचं. पण ह्या रस्त्याने नाही जायचं. जगत चले उस घाट कौन जाय. सगळे ज्या रस्त्यानं जातात त्या रस्त्यानं जायला आमच्या तात्याला आवडत नाही. नवीन वाट. एकदा तर आता ते इथं ह्या बाजूला तो भाग आहे, म्हणजे अशी जी गुंफा आहे ना शेवटची, कोणती गुंफा म्हणतात त्याला? गोरक्षनाथाची गुंफा. तिथून आम्ही वर चढलो होतो. हो, ते नाही का असं एक आहे, त्याचं दुर्गा भांडार नाव आहे. असं टेकडी आहे मोठी, तिथे मी चढलो. पण तात्याला कुठं वर येता येते? हो. मग मी धोतर फेडलं, सोडलं आणि तात्याला ओढून तिथं घेतलं. बरं तिथं गेलो आता टेकडीवर, बस करावं का नाही? मला म्हणले टेकडीवर गेल्यावर हवा कशी लागत असेल. म्हणजे मला तर चढता येत नाही, पण तू चढ आणि सांग बरं मला. महाराज त्यांच्या रेट्यानं मी चढलो, पण उतरताना काय झालं माझी मला माहिती आहे. त्या दिवशी वाचलो म्हणून आज कीर्तनात उभा आहे. तर तेव्हा घटना सांगतो महाराज. निवृत्तीनाथ कशी साधकाला सांभाळतात त्यातले एक मला अनुभव सांगायचा आहे, मग मी एवढा विस्तार करतो याचा. झालं, आम्ही परिक्रमाला निघालो. सोमवार होता, म्हणजे आज उपवास आहे, काही खायचं नाही प्यायचं नाही, निघू परिक्रमेला. मग तात्याने मी सकाळी 4 वाजता कोशावर त्याला आचमन केलं. स्नान नाही केलं बरं, आचमन केलं आणि परिक्रमा धरली आणि परिक्रमा वर आली. त्या
जिथं चढतो ना आपण गौतम ऋषीच्या गुफेपाशी तिथपर्यंत आली आणि वर चढे ना तात्या. तात्या चला ना. नाही म्हणले एक मोठी परिक्रमा आहे म्हणतात ती करू आपण. तुम्हाला रस्ता माहिती आहे का? नाही. मग आपल्याला कसं कळायचं? निवृत्तीनाथ मार्ग दाखवतील, चाल विचारत जाऊ म्हणजे. महाराज आम्ही विचारत निघालो. हरिहर किल्ला आहे तिकडं. त्या हरिहर किल्ल्याच्या तिथपर्यंत गेलो आणि एका जागी 5-6 रस्ते फुटायला लागले. नेमका कोणता रस्ता? वर तेव्हा GPS नव्हतं. नव्हतं. 5-6 रस्ते. पण ऐका मंडळी, काय घटना घडली. 5-6 रस्ते. म्हणजे तात्या आता म्हणे मलाही माहीत नाही आणि विचारायलाही कोणी नाही. पण महाराज अनुभव सांगतो, तिथं अचानक एक माणूस आला. तो माणूस आला ना आम्हाला म्हटला, का हो वारकरी कुठे? बाबा आम्हाला ती मोठी परिक्रमा करायची आहे पण रस्ता लक्षात आहे ना. चला म्हणे. आलोय मी दाखवतो तुम्हाला रस्ता. निघालो आम्ही त्याच्या पाठीमागं. पुढे पेशवेकालीन एक गणेश कुंड आहे. वर कुंड आहे. इतका सुंदर कुंड आहे महाराज, चिरेबंदी. आणि त्यातलं पाणी एवढं सुंदर आहे वाटतं जीव द्यावा आपलं, प्यावं तिथलचं पाणी. या का फार सुंदर कुंड आहे. पेशवेकालीन कुंड आहे वर. हो. तिथे तो जो मार्ग दाखवणारा आला होता तो स्नानाला थांबला. तात्या म्हटले जाऊ दे, त्याला स्नानात वेळ घातला तर आपल्याला लय वेळ जाईल. कारण ती परिक्रमा पायात काही न घालता खाली न बसता करायचं ठरलं होतं. अशी ठरली ती परिक्रमा. आणि मग ते स्नानामध्ये गुंग करायला तो माणूस. या तरुण तडफदार ट्रस्टी आमचा. बसा. आणि तात्या म्हटलं आपण पुढचा मार्ग काटू, त्यांना स्नानाला वेळ जाईल म्हटलं. आम्ही निघालो आणि पुन्हा रस्ता चुकलो महाराज. पुन्हा ते पाठीमागून आले. तुम्हाला म्हटलं होतं ना आगाऊपणा करू नका. जोपर्यंत तुम्हाला पक्का रस्ता लागत नाही तोपर्यंत आम्हाला सोडू नका. चिडला तो माणूस आमच्यावर. आणि पुढे आम्हाला चांगल्या एकदा रस्त्याला लावलं. तिथे एक आदिवाशांची लेकरूवाडी माय म्हणून देवी आहे. लेकरूवाडी माय म्हणून देवी. आणि तिथे त्या दिवशी त्यांचा सण होता. आणि ते काय करायचे, कापत नव्हते. एक माणूस असा उभा होता, कोंबडीचं मुंडकं धरायचा, तोडायचा आणि त्या देवीला व्हायचा. तात्या तिथं भांडणं करायला लागली. मी म्हणलं तात्या ते रेटणार नाहीत आपल्याला, गप चला. पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा साप आम्ही तिथं पाहिला. जवळजवळ 10 ते 12 फुटाचा. या पाटील भला मोठा साप रस्त्यात आडवा आला गेला. तातुले थांब. तो साप आम्ही जाऊ दिला. पुढे निघालो. पुढे तात्याचा संयम सुटला. त्यांना तहानानी सण होईना. साप गाव आहे ना, त्या गावात तात्याला बसवलं आणि मी दुकानात जाऊन गोळ्या आणल्या आणि पाणी आणलं आणि तात्याला पाजलं. आम्ही पूर्ण मालिकेला आवृत्ती देत आलो. आणि पुढे एक खिंड आहे ना, ह्या खिंडीपाशी हरिपाठ चालू झाला होता आमचा. तात्या म्हणायचे चौवेदी जाणं साईशास्त्री कारण. माझ्या तोंडात उतरायचं आवाजच निघत नाही. कारण सकाळी 4 जे चालायला आणि उभा राहून सुरुवात केली होती तर सायंकाळी 3:30 ते 4 12 तास बिना पाण्याचा होतो. आणि आम्ही इथे आलो आणि पुढं तात्या बसले आणि रडायला लागले. तात्या रडायला लागले. म्हणजे तात्या काय झालं तुम्हाला अचानक रडायला? आपल्यासारखे करंट आहे आपणच रे म्हटले. काय निवृत्तीनाथ आले पण आपल्याला कळाले नाही म्हटले. पुसता चुका होय वाटा, हो सवे बोळावा गोमटा, मोडून येदी काटा. पुढे वाट दावी भवसागराची, विठू माऊली सिद्ध हे साधकाची. आपणे जनसू भूल न देवे, करही धरी आगे बाट बतावे. असा अनुभव मला या परिक्रमेत निवृत्तीनाथाचा आलेला आहे. हो मार्गदर्शन अशी परिक्रमा आहे. आणि तिसरी परिक्रमा आम्ही तात्याच्याच नेतृत्वात दिंडी रूपानं 3 दिवसाची केली. असो तात्पर्य एक आहे, मी इथून बाजूला गेलो होतो की आगळी वेगळी महिमा या ब्रह्मगिरीच्या परिक्रमेची. आई वडिलांसोबत प्रायश्चित्ताच्या दृष्टीने निवृत्तीनाथ आले
आणि वाघाच्या कहारामध्ये निवृत्तीनाथाचा आईवडिलाचा वियोग झाला आणि निवृत्तीनाथ वाघाच्या तडाख्यातून सुटण्याकरता एका गुंफेत शिरले आणि दैवयोगाने गहिनीनाथाची गुफा होती आणि इथे गहिनीनाथाने अनुग्रह केला. गहिनीनाथाचा अनुग्रह मिळाला, गुरुकृपा झाली. तैसे गुरुकृपामृत तुषारे आत्म सत्वशुद्धी सहकारे. गुरुकृपामृत तुषारे सासी नलिनी ओसरे द्वैत दैन्य. आणि जीवन पूर्ण झालं. आई बापाला वाटलं आता निवृत्ती गेला, पण निवृत्तीनाथ बोध संपन्न होऊन उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिशे अशा पूर्ण बोधाने पुन्हा परिवारामध्ये गेले आणि तिथे जाऊन आपली भूमिका बजावली. आपले तिन्ही भावंड ज्ञान संपन्न केले, ज्ञानोबराकडे नेतृत्व दिलं आणि वारकरी संप्रदायाचं मार्गदर्शन केलं, आगळवेगळं कार्य केलं. खरं तर अभंगाला मी किती न्याय देऊ शकतो सांगता येत नाही, पण निवृत्तीनाथाने केलेली कामं काय काय आहेत. हो, एक काम सांगूनच मला अभंगात प्रवेश करायचा आहे आज. एक सांगून निवृत्तीनाथाने एक केलं. निवृत्तीनाथ आहेत निवृत्ती, पण प्रवृत्तीच्याही जिम्मेदाऱ्या कशा सांभाळायच्या असतात याला आदर्श आहेत. घटना पहा मंडळी, ती घटना ना काय आगळं वेगळं सांगून जाते. ब्राह्मणाने देहांत प्रायश्चित्त दिलेलं आहे. विठ्ठलपंताने रुक्मिणीला निघायचं ठरलेलं आहे. दिवसा जर निघालो त्या लेकरांचा मोहपाश तोडणं अवघड जाईल, म्हणून विठ्ठलपंताने रात्री निघायचं ठरवलेलं आहे. रुक्मिणी उठ उठ रुक्मिणी. रुक्मिणी उठलेली आहे, निघायचंय आपल्याला. ह्या लेकरांचं काय हो. रुक्मिणी या लेकरांकरताच निघायचंय. एकदा लेकराच्या तोंडून हात फिरू नाही रुक्मिणी, हे जर उठले ना हा पास तोडायला जड जाईल. रुक्मिणी म्हणते अहो सगळ्याला नाही, पण निवृत्तीला उठवू द्या मला. निवृत्तीला उठवलेलं आहे. निवृत्ती ज्ञानाचा बोध झालेला आहे. परतेचे ना मागे आणि मोह निष्ठुर झालो अंगे. या वृत्तीवर नाद गेलेले आहेत. निवृत्ती आम्ही निघालो. परत कधी येणं, जिथून परत येणं नाही अशा पंथाला निघालो निवृत्ती. म्हणजे ब्रह्मवृंदाने देहांत प्रायश्चित्त आम्हाला सांगितलंय, त्याकरता आम्ही निघालोय. गरजेचं आहे, जावं लागेल निवृत्ती. ठीक आहे. रुक्मिणी पुढे आली. निवृत्ती ही लेकरं लहान आहेत, आजपासून यांची माय तूच आणि बाप सुद्धा तूच. ही माय बापानं कुणी कोणावर जिम्मेदारी दिली? निवृत्तीनाथावर जिम्मेदारी दिली. आई वडील गेले. कधीतरी कल्पना करत जा मंडळी, कधीतरी कल्पना करत जा. चिमुरडी मुक्ताई सकाळी उठल्यानंतर तिने विचारलं असेल, दादा आई दिसत नाही रे. निवृत्तीनाथानं दुःख गिळून तिचं कसं सांत्वन केलं असेल. काय भूमिका कठीण आहे निवृत्तीनाथाची. काय मोठ्याचं दुःख अवघड असतं मंडळी. लहान्याला दुःख रडून सांगता येतं, मोठ्याला रडता सुद्धा येत नाही, ही अडचण असते. निवृत्तीनाथ दादा आहेत, मोठे आहेत, आणि मोठेपणाची विरुद्ध सांभाळण्याकरता काय समर्पण असतं. निवृत्तीनाथाचं चरित्र अभ्यास आहे. मोठेपणा सांभाळण्याकरता काय काय किंमत मोजावी लागते. आणि या तिन्ही लेकरांना, तिन्ही भावंडांना आई वडिलांचं प्रेम निवृत्तीनाथाने दिलं. पहा हो, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाची जाणे केले नारायणे विपरीत. हे जरी निवृत्तीनाथाचे उद्गार असले ना, पण ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठ का गेले? आपल्या वाट्याला आलेल्या कर्तव्याचा निर्वाह करण्याकरता गेले. ध्यानात ठेवा. महाराज कार्तिक वद्य अष्टमीला ज्ञानोबाराला समाधीला बसवलं. निवृत्तीनाथ सुद्धा हल्ले, सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. अवज्ञा कधी केली नाही येणे, गुरु शिष्यपण सिद्धी नेले.
आणि सगळी संत मंडळी त्या दुःखातून सावरतात न सावरतात तेवढ्यामध्ये तव सोपान म्हणे स्वामी, तव सोपान म्हणे स्वामी, पूर्वी बोलिले ते तुम्ही, पूर्वी बोलिले ते तुम्ही, करे पठार संवत्सर ग्रामी समाधी देऊ म्हणवोने, करे पठार संवत्सर ग्रामी समाधी देऊ म्हणवोने, करे पठार संवत्सर ग्रामी समाधी देऊ म्हणवोने. एक भावाच्या दुःखातून बाहेर येतात न येतात तेवढ्या सोपान म्हणतात, तो सोपान म्हणे स्वामी, पूर्वी बोलिले ते तुम्ही, खरे पठार संवत्सर ग्रामी समाधी देऊ म्हणून. माझ्या समाधीचं काय? आणि मग पुन्हा नामा म्हणे नाम्या म्हणे देव म्हणे नाम्या, मार्गशीर्ष गाडा. सासवडला गेलेले आणि सोपान समाधी बैसला. तिथून तीर्थयात्रा करत करत हो सिद्धेश्वराजवळ ज्ञानोबाराय बसवले, हरेश्वराजवळ सोपान काका बसवले, आणि आता सोमेश्वराजवळ मुक्ताई गेली. पण सगळ्या संतांना खंत राहिली, मुक्ताईनं आपला सोहळा करायची संधीच कोणाला दिली नाही. ती अचानकच 20 रूपानं प्रगट होऊन निघून गुप्त होऊन गेली. तिचा सोहळा करता ही खंत निवृत्तीनाथाने सुद्धा काय केली, व्यक्त केली. आणि आता आपल्या कर्तव्याचा निर्वाह झालेला आहे, प्रवृत्ती आटलेली आहे. आता निवृत्ती पुन्हा निवृत्तीवर आले आणि त्र्यंबक शिखरी येऊन ज्येष्ठामध्ये याच ठिकाणी समाधीस्थ झाले त्र्यंबकेश्वराच्या दरबारात. म्हणून मोठेपण काय असतं, कर्तव्याची जिम्मेदारी काय असते, कर्तव्य आपल्या वाट्याला आलेलं ना, त्याचा निर्वाह निवृत्तीनाथाकडून शिका. बरेच प्रसंग आहेत पण वेळ मर्यादा कमी आहे, म्हणून नेतृत्व करण्याचं कौशल्य निवृत्तीनाथाकडे. निवृत्तीनाथाकडे नेतृत्व करणारा त्यागी पाहिजे. नेतृत्व करणारा कसा पाहिजे, त्यागी पाहिजे. मुळात नेतृत्व आणि कार्य करणारी मंडळी यांच्यात नातं कसं पाहिजे, एका व्याख्यात्यानं लय गोड सांगितलं स्वामीजी, 10च्या आकड्यासारखं पाहिजे म्हणे. पुढारी आणि कार्यकर्ता यांचं नातं कसं असतं, 10च्या आकड्यासारखं असतं. त्यातला 1चा आकडा नेतृत्व असतो आणि 0चा आकडा कार्यकर्ता असतो. एकानं कायम डोक्यात ठेवलं पाहिजे, जोपर्यंत माझ्यासमोर 0 येणार नाहीत तोपर्यंत माझी किंमत वाढणार नाही. आणि एका पुढे 1 0 आला की त्याची किंमत कितीने वाढते गोटेकर साहेब, 10 पटीने वाढते. 10 पटीने. एकाचा वर 0 आला किती झाले 10, अजून 1 0 आला 100, अजून 1 0 आला 1000, एकदम 10 पटीने संख्या वाढते. म्हणून नेतृत्वाला 1 कार्यकर्ता मिळाला की त्याची 10 पट ताकद वाढत असते. एकानं कायम डोक्यात ठेवलं पाहिजे, माझ्या समोर जोपर्यंत 0 येणार नाहीत तोपर्यंत माझी किंमत वाढणार नाही. पण पुढचं वाक्य ऐकणं अजून गरजेचं आहे. आणि 0ने डोक्यात ठेवलं पाहिजे, एकाजवळ गेल्याशिवाय आपल्याला किंमत मिळणार नाही. 0 जर एकाजवळ आलंच नाही तर 0ला काय किंमत आहे. म्हणून पूरकता नेतृत्वात आणि कार्यकर्त्यात पाहिजे. हो पहा तुम्ही, ज्ञानोबाराय आपलं निवृत्तीनाथ नेतृत्व आहे, तर ज्ञानोबाराय आदी भावंड हे कार्यकर्ते आहेत. हे काय आहेत, त्यांचं जे स्वप्नातला स्वर्णिम भारत हा शब्द होता कोणाचा, अटलजींचा. स्वप्नातला देश, स्वप्नातला संप्रदाय निवृत्तीनाथाच्या हृदयात ज्याचं बीज होतं, याला नेतृत्व करण्याकरता जे मिळाले त्यांची पूरकता पहा काय. कधी कधी नेतृत्व रागवतही असतं. प्रसंग आहे पैठणचा. पैठणमध्ये गेल्यानंतर त्या ब्रह्मवृंदांनी या भावंडाच्या नावावरून त्यांची खिल्ली उडवली. निवृत्तीनाथ दादा आहेत, दादा नावाचं पॅटर्न जरा गरम डोक्याचंच असतं. निवृत्ती दादा पहा, बळीराम दादा पहा, बाकी जे दादा पाहिजे तुम्ही पहा, मला काही घेणं देणं नाही बाकी दादावरून. गरम डोक्याचे निवृत्तीनाथ. ज्ञाना, अरे जो आत्मा मूळ, जो विकार्यच नाही त्याला संस्काराची काय गरज आहे. चल, काय गरज नाही शुद्धीपत्राची. आज नेतृत्व चिडलंय नेतृत्व चिडलंय. पण ज्ञानोबा म्हणता दादा तसं नाही, प्रत्यवाय आहे अशास्त्री वर्तता, पावन अवस्था जरी झाली
ही पूरकता पाहिजे. आणि अशी पूरकता त्या काळात मिळाली म्हणून वारकरी संप्रदायाची क्रांती घडली. ध्यानात ठेवा. हो बघा, निवृत्तीनाथ आज्ञा केली, ज्ञाना कार्य करणारा माणूस समर्पित पाहिजे. निवृत्तीनाथाला काय आगळी वेगळीकता आहे. म्हणजे त्यांनी आपली मुद्रा या कार्यामध्ये एवढी लोपवली. आज कोण्याही संतांचा गाथा उघडा, कोण्याही संतांचा आधी नाव कोणाचं येतं? ज्ञानोबारायचं येतं. कारण का? हे पद ज्ञानोबारायला निवृत्तीनाथानेच बहाल केलंय. मोठा माणूस मोठा का त्याला मोठं करणारा मोठा? मोठं करणारा मोठा, वादच नाही. पण मोठे पण काय असतं बघा, निवृत्तीनाथाने ती एक गोष्ट केली. नेतृत्व करणाऱ्या माणसाकडे समाजाच्या गरजा, समाजाची कुवत याचं भान पाहिजे. ज्याला नेतृत्व करायचंय ना, हो. नाहीतर काम सांगितलं, ज्याचं महिन्याचं इन्कम जेमतेम 1,500 आणि 2,000 आहे, जाऊ द्या ह्या काळात लय कमी झालं ते. ज्याचं जुलमानं दिवसाचं इन्कम 1,000 आणि 2,000 आहे, समजा माझ्यासारखा एखादा, हसायला काय झालं तुम्हाला? अवघडच काम आहे बाबा, असो चला. आणि त्याच्यावर 10-20 लाखाचं काम टाकणं नाही. त्याची कुवत, त्याची योग्यता पाहिली पाहिजे. हो, म्हणून निवृत्तीनाथाने क्रांती केली त्या काळामध्ये. निवृत्तीनाथाने समाजाची गरजही पाहिली आणि त्यांचा अधिकार पाहिला. मुळात निवृत्तीनाथ योग परंपरेतले, पण निवृत्तीनाथाने सांगितलं, कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण आणि कुळ हे पावन कृष्ण नामे. सांगितलं, ज्ञाना या समाजाला योग नाही जमणार, यांना नेतृत्व कर आणि सांग, अष्टांग योगे नसी निजे. कारण आपलं तत्व सोडणं एवढं सोपं नसतं. एक आचार्याच्या चरित्रातला प्रसंग आहे, आचार्याच्या शिष्याच्या चरित्रातला प्रसंग आहे. 2 मिनिटात सांगतो, अगदी धावतात. आचार्याने ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलं आणि आचार्यांच्या भाष्यावर पद्मपादाचार्यानं पंचपादिका नावाची टीका लिहिली. आचार्यांनी मठ स्थापन केलेला नव्हता, पण आचार्यांचं ब्रह्मसूत्रावर भाष्य आणि त्याच्यावरही पंचपादिका टीका, त्या ग्रंथाचं कलेवर फार मोठं झालं. आणि पद्मपादाचार्य म्हटले, गुरुजी मला तीर्थयात्रा करायची इच्छा आहे. चालेल कर, पण ते ग्रंथ द्यावा कोणाकडे? मठाची स्थापना नाही. पाठीवर तो ग्रंथ घेतला आणि यात्रेला निघाले. केरळामध्ये गेले यात्रा करता करता. एका गावात गेले, ते गाव होतं आपलं पद्मपादाचार्यांच्या मामाचं गाव. आपला भाचा आला हे त्यांना कळालं, म्हणून त्यांनी भेटायला गेले आणि कुठे निघाला? म्हणे यात्रेला. एवढं ओझं काय घेऊन निघाला? म्हणजे ग्रंथ आहे, मी रचलाय. अरे मग एक कर, तीर्थयात्रा करून येईपर्यंत मी सांभाळतो, तुझा म्हणे यात्रेला. बरं झालं मामा, हे घेऊन मला प्रवास फार जड जात होता, तुम्ही एवढी मदत केली तर फार बरं होईल. ठेवला ग्रंथ तिथे आणि पद्मपादाचार्य तीर्थयात्रेला निघून गेले. तो मामा जो होता तो नैयायिक मतवादी होता. तो नैयायिक होता. कोण? मामा. नेमका आपल्या भाच्यानं काय ग्रंथ लिहिला एक दृष्टीने उघडून पाहिलं तर त्यामध्ये नैयायिकाचं खंडन होतं त्या ग्रंथात. अशी तळपायाच्या मस्तकाला गेली, माझ्या तत्वज्ञानाचं खंडन या ग्रंथात आहे. हा ग्रंथ संपला पाहिजे, हा ग्रंथ संपला पाहिजे. पण असा जर संपवला तर लोक म्हणतील, मामाला भाच्याचं बघवलं नाही. कंस मामा, शकुनी मामा, तर यादीत आपलं नाव जाईल. आणि ग्रंथ नष्ट केल्याशिवाय तर समाधान नाही. ऐका काय केलं त्यांनी. एके दिवशी आपल्या घरालाच काडी लावली. घरालाच काडी लावली. कशासाठी? ग्रंथासाठी. आणि जेव्हा पद्मपादाचार्य तीर्थयात्रा करून आल्यानंतर विचारलं, मामा ग्रंथ? काय सांगू भाच्या, म्हणे माझ्या घराला आग लागली, त्याच्यात ग्रंथ सोडून गेला. त्यात ग्रंथ जळून गेला. आणि मग पद्मपादाचार्य आचार्याकडे गेले
आचार्याला म्हटले, गुरुजी असं असं झालं. म्हणे रडू नको ना, तुला रडायला काय झालं? म्हणे एवढा चांगला ग्रंथ निर्माण केला मी आणि तो नष्ट झाला. काळजी करू नको म्हणे, तो जेव्हा लिहिला तेव्हा मला वाचून दाखवला होता, माझ्या पाठ आहे म्हणले ते. मी सांगतो. मग आचार्याने तो ग्रंथ सांगितला आणि पुन्हा पद्मपादाचार्याने लिहिला, पण फक्त चतुसूत्री जी आहे पहिली, हो त्याच्यावरच तो ग्रंथ आहे. आचार्य म्हणले पुढच्याची गरज नाही, भाषातच विषय स्पष्ट होतो, एवढाच बस. आजही तो ग्रंथ उपलब्ध आहे, तेवढाच उपलब्ध आहे. मला यात काय सांगायचं, आपल्या मताला मंडित करण्याकरता आपली घरं जाळणारी माणसं, हो चला आपल्याला अनुकूल आहेत. उदयनाचार्य वेद प्रामाण्याकरता कड्यावरून उडी टाकतात, आहे की नाही? म्हणजे आपल्या मताशी किती अनन्य असतात, काय निष्ठा असते या लोकांची. पण ऐकलं का, या निष्ठेला बगल देऊन कुळ हे पावन कृष्ण नामी मानायला सुद्धा काळीज लागतं, जे निवृत्तीनाथाकडे. निवृत्तीनाथाने आपला योग बाजूला ठेवला आणि भक्ती पुढे केली. ऐका, पण ती भक्ती कशी नव्हती. तुम्हाला दोन साधूची प्रमाण सांगतो भक्तीच्या आचार्याची. भक्तीमध्ये भाव नसेल तर तो व्यभिचार आहे, तुकाराम महाराज म्हणतात. आणि भक्तीमध्ये ज्ञान नसेल तर तो व्यभिचार आहे. ह्याला हे मत नारजीच आहे. तद विहीनम जारानामेव, तो जो 5-6 सूत्राचा शास्त्रार्थ येतो तिथे. म्हणजे नारदस्तु तदर्पिता अखिलाचरता तद विस्मरणे परम व्याकुलता इति भक्ती, इथून ते चालू होतं. मग त्याला उदाहरण कोण आहेत? यथाव्रज गोपिकांना. पण तत्रापि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादा, त्या गोपिकांना परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान नव्हतं असा अपवाद लावता येणार नाही. का लावता येणार नाही? जर परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान जर नसतं तर तत्सुख सुखित्वम हे घडलं नसतं. आणि त्या वाचून जर ज्ञान भक्ती असती तर तद्विहीनम जारानामेव. ह्याच्यावर उदाहरण माझे गुरुजी देत असतात. एका बाई एका पुरुषाची सगळी सेवा करते, समजून घ्या. आणि तिला विचारलं तो कोण आहे? काय माहित कोण आहे? हा काय? हा व्यभिचार आहे. तसं ज्या भक्ताला आपल्या आराध्याचं ज्ञान नाही त्याच्यात आणि ह्याच्यात फरक नाही. तद्विहीनम जारानामेव. आणि भक्तीमध्ये जर प्रेम नसेल, देवापायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव, समर्पिला जीव नाही, तो हा व्यभिचार आहे. म्हणून निवृत्तीनाथांकडे ही भक्ती आहे, भक्तीची आवश्यकता आहे हे पाहिलं. पण ही भक्ती ज्ञान अधिष्ठित आहे. हिला ज्ञानाची बैठक आहे, विचाराची बैठक. अनेक सांगतो मंडळी, ज्या कार्याला विचाराची बैठक आहे तेच कार्य चांगलं आणि दीर्घकालापर्यंत राहत असतं. कोणत्या ज्ञानाला विचाराची काय पाहिजे? बैठक पाहिजे. निवृत्तीनाथ हे नेतृत्व जर असेल तर त्यांचा ज्ञान बैठक काय आहे आणि भक्त हृदय काय आहे याचं दर्शन आजच्या अभंगात आहे. याचं दर्शनच आजच्या अभंगात आहे. ज्ञानोबा आपलं निवृत्तीनाथ आपली ज्ञाननिष्ठा आणि आपली प्रेमनिष्ठा व्यक्त करत असताना एका दृष्टांतानं तो विचार सुरुवात करतायत. अभंगाचं पहिलं चरण. आम्हीच गोर हरिचंद्रमा, 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 आम्हीच गोर हरिचंद्रमा. तू पौर्णिमा आम्ही कळा, तू पौर्णिमा आम्ही कळा, तू पौर्णिमा मी कळा, तू पौर्णिमा आम्हीच गोर हरिचंद्रमा, आम्हीच गोर हरिचंद्रमा, आम्हीच गोर हरिचंद्रमा.
चंद्रमा आम्ही कळा तू पौर्णिमा आम्ही कळा तू पौर्णिमा आम्ही कळा तू पौर्णिमा आम्ही कळा तू पौर्णिमा आम्ही जबर हरिचंद्रमा आम्ही जबर हरिचंद्रमा आम्ही जबर हरिचंद्रमा आम्ही जबर हरिचंद्रमा हरिचंद्रमा मी कळा तू पौर्णिमा मी कळा तू पौर्णिमा मी कळा तू पौर्णिमा आम्ही जबर हरिचंद्रमा आम्ही कळा तू पौर्णिमा आम्ही कळा तू पौर्णिमा आम्ही कळा तू पौर्णिमा निवृत्तीनाथांची रचना फार भाव मधुर आहे. त्यांच्या भक्तीत भाव आहे याचं दर्शन पूर्वार्धात आहे, त्यांच्या भक्तीत ज्ञान आहे याचं दर्शन उत्तरार्धात आहे. पटून दे. पण निवृत्तीनाथांची संहिता समाजासमोर आली पाहिजे. आता संस्थांनी अत्यंत गोड असं ग्रंथाचं प्रकाशन केलेलं आहे की त्याच्यात सगळंच वैभव जपलंय. त्याचं कवर, त्यातली अक्षरं, त्याचा कागद, सगळ्या गोष्टी वादच नाही. आणि आनंद अजून एक आहे की जगामध्ये ज्या लायब्ररी प्रसिद्ध आहेत त्यामध्ये भांडारकर ग्रंथालय हे फार महत्त्वाचं एक आहे. मधल्या काळात त्याला ग्रहण लागलं होतं, काही लोकांनी जाळलं ते, तो विस्तार नको अशा वेळेला करायला. पण त्या ग्रंथालयामध्ये सुद्धा आपल्या ग्रंथाची वर्णी लागलेली आहे. थांबा, आपला ग्रंथ गेला म्हणजे आपल्या ग्रंथाची उंची नाही वाढली. आज भांडारकर इन्स्टिट्यूट पावन झाले, ग्रंथ तिथे गेला निवृत्तीनाथांचा, तिथे गेलेला आहे. प्रचार प्रसार आमच्या पंडित महाराजांनी खूप दिवसापासून हा उपक्रम एक ग्रंथाच्या प्रचारासाठी केलेला आहे की जिथे कुठे निवृत्तीनाथांच्या गाथ्याचं पारायण असेल तिथं ते ग्रंथ देतात. आता अजून एक नवीन उपक्रम आहे. तुकोबरायची एवढी गाथापाठ करणारी मंडळी आहेत, निवृत्तीनाथाच्या गाथापाठ करणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. मग त्या उद्देशातून ज्यांना निवृत्तीनाथाच्या गाथ्यातील 250 अभंग पाठ आहेत त्यांना निवृत्तीनाथाची चांदीची प्रतिमा, आणि ज्यांनी निवृत्तीनाथाचा सगळा गाथा पाठ केला त्यांना निवृत्तीनाथाची सोन्याची प्रतिमा देऊ केली आहे त्यांनी. हो, ज्या कोणी भाविकांनी अशी इच्छा व्यक्त केली सगळा गाथा पाठ करायचा, परीक्षा द्यायची आणि सोन्याची मूर्ती न्यायची तिकडून, इकडून नाही, तिकडून तिकडून. हां आदरणीय हरिभक्तीपरायण पंडित महाराज कोले यांच्याकडून. हो, मी त्यांना विचारलं पण मूर्ती केवढी असेल म्हणजे आपल्याला वेळ काढायला बरं. त्याने ते सांगितलंय पण मी ते आत्ताच सांगणार नाही तुम्हाला. सोन्याची मूर्ती 1 तोळ्याची, 1 तोळ्याची सोन्याची मूर्ती. हा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि निवृत्तीनाथांचे अभंग बी घेण्यात आले पाहिजे आणि ह्याची सुरुवात आम्हीच केली पाहिजे. अडचण अशी आहे बाबा, निवृत्तीनाथाचा गाथा उघडला तर घामच फुटतो. भाषा अशी आहे राम राम, ज्याला समाधी भाषा म्हणतात तशी. त्या सायणाचार्याने वेद कसा बोलतो याबद्दल जे प्रकार केलेले आहेत, लौकिकी, परकीय आणि समाधी. निवृत्तीनाथाचं बोलणं लौकिकी नाही. लौकिकी बोलण्यामध्ये काय असतं, विषय लौकिक असतो, भाषा लौकिक असते. ही लौकिकी भाषा असते. एक परकीय भाषा असते. विषय असतो उंच पण भाषा सामान्य असते. नाथांचे भारुडं पहा, हो, ही परकीय असते. आणि समाधी भाषेमध्ये फक्त विषय श्रेष्ठ असतो. कोणाला कळेल अथवा न कळेल याचं भान तिथे नसतं, कारण समाधीत वृत्ती अधिष्ठानात लीन करून प्रसवलेली ती वाणी असते. निवृत्तीनाथाची वाणी अशी घामच फोडतील ती वाणी, हिंमतच होत नाही. मी इथं अभंग कोणता घ्यावा आणि निवृत्तीनाथाचा घ्यावा असा विचार करत होतो आणि मग मी गाथा चालत राहिलो. कोणताच गाथा
मला काही प्रवेश करू, अभंग प्रवेश करू देईना. आणि मग जरा अवसानातला हा काढला आणि तुम्ही सर मांडण्याचा प्रयत्न करतोय. होणार नाही पूर्ण, वेळ संपली माझी, पण सरळ सरळ का होईना. निवृत्तीनाथ नेतृत्व आहे आणि नेतृत्वाकडे ज्ञानही तसंच पाहिजे, जीवन तेवढंच परिपूर्ण पाहिजे. निवृत्तीनाथाचं भक्ती जीवन ज्ञान संपन्नही आहे आणि प्रेम संपन्नही आहे. देवा आम्ही चकोर आहोत तर तू चंद्रमा आहेस. आम्ही कोण आहेत? चकोर आहोत. आणि तू कोण आहे? चंद्रमा आहे. कारण चकोर चंद्रमाला जेवढा अनन्य असतो तसं आमचं जीवन अनन्य आहे. हो, जेव्हा जेव्हा अनन्यतेची उदाहरणं येतात तेव्हा हो पतिव्रता, लेकरू आणि चकोर यांच्याशिवाय उदाहरणं सापडत नाही. आमचं जीवन अनन्य आहे. गतिस्त्वम 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 भवानी. चकोर किती मोठा माणूस असू द्या आणि किती काही असो ते कोणाकडं पाहत नाही, चकोर वरच पाहतो. भूमीवरचं पाणी सुद्धा पित नाही पित. त्याचं जेवण उंच आहे. तो कुमुद दळाचं ताट करतो आणि चोखट चंद्रकिरण चाकतो. आणि मग ज्याला ही चटक लागली तो वाळवंटातले खडे खाईल काय? ज्ञानोबराची ओवी आहे. जो कुमुद दळाचे नि ताटे, ताट कशाचं? कुमुद म्हणजे कमळ आणि त्याचं दळ म्हणजे त्याच्यातल्या बाजूक पराग, जे अशा बारीक बारीक काडे असतात त्याचं केलेलं ताट. काय नाजूकता आहे दृष्टांतात. आणि त्या ताटामध्ये वाढलंय काय? चंद्रकिरण चोखटे. कारण पदार्थ कोणता हे ताटावर किंमत असते आणि ताटावरून पदार्थाची किंमत लागते. कधी कधी असं असतं पदार्थ चांगला असतो पण ताट चांगलं नसतं. एका बाईनं 25 लिटर दुधाचं 10 लिटर केलं. त्याच्यात काजू, बदाम, पिस्ते, चारोळी, केशर, वेलदोडे, अजून काय टाकायचं? गांजा सोडून काही बी सांगा बघा. अशी रबडी केली. पण आणणाऱ्या बाईनी नाकातून शेंबूड येत होता. अण्णांच्या भाषेत बोलू का? जगन्नाथ अण्णाच्या. गंगोत्रीवरून गंगेचा उगम, जमुनोत्रीवरून जमुनीचा उगम. आणि सरस्वती गुप्त आहे ना, तोंडातली लाळ इथं महाप्रयाग तिथं झालेला. आणि अनेक माशा हेच कोणी कुंभा करता आलेले साधू, जिचे केस विंचकलेले आहेत त्याच्यावर वाद चालायला लागले. महाराज घेता का? पदार्थ चांगला आहे पण ताट चांगलं नाही. कधी कधी पदार्थ सामान्य असला ताट चांगलं असलं तर एका बाईनं 1 लिटर दुधात 20 लिटर पाणी टाकलं. टाकायचं का अजून? आणि तेवढ्यात 2 किलो रवा टाकला, 2-3 किलो साखर टाकली आणि हाटलं. आणि आणताना चांदीच्या वाटीत, बाजूला गुलाबाच्या पाकळ्या, त्याच्यावर चेरी, एक स्ट्रॉबेरी असं सजून आणलं. आकर्षण का? पदार्थ चांगला नाही पण ताट चांगले. हॉटेलमध्ये असंच असतं. हॉटेलमध्ये जाणारे सांगतात विद्वान आम्हालाही. पण ह्या चकोराला ताट आहे कुमुद दळाचं आणि जेवण आहे चोखट्या चंद्रकिरणाचं. तो वळवंटातले खडे खाईल काय? अशी त्याला चटक लागलेली असते. जसा तो चकोर आहे ना हरी, तसा तू आमचा चंद्रमा आहेस आणि आम्ही तुझे चकोर आहोत. एक आणि तू, आम्ही कला आहोत आणि तू पौर्णिमा आहे. चंद्राच्या 16 कला मानल्या जातात. प्रतिपदा ते पौर्णिमा 15 आणि अमावस्याला एक अभावरूप कला म्हटली जाते. अशा 16 कला आहेत. कलेनं चंद्र पूर्ण होतो. म्हणजे एका विद्वानानं सांगितलं, चंद्र कलेने वाढतो, आम्ही किलोने वाढतो. चंद्र शुद्ध पौर्णिमेपासून कलेने वाढतो, आम्ही किलोने वाढतो. असो. आणि कमी होताना ग्रामानं होत. लय अवघड आहे. मी त्या लॉकडाऊनमध्ये 4 महिने भिजलेलं खाल्लं. रोज 4 किलोमीटर पळायचो, चालायचो, सूर्यनमस्कार काढायचो. डुकरे पाटील किती कमी व्हा 4 महिन्यात? 350 ग्राम. त्या दिवशी ठरवलं बस आता जसं असेल तसं. आता एकच उपाय राहिला बघा, चांगला सुतार बघायचा जरा तासून घ्यायचं, बाकी काय सगळं संपलं आता. असं तात्पर्य. देवा तू पौर्णिमा आहेस तर आम्ही कला आहोत. याचा अर्थ तू अंश आहेस तर आम्ही तुझे अंशी आहोत.
म्हणजे ममय वंशो जीवलोके हा भाव त्यांच्या डोक्यात आहे. आम्ही चकोर हरिचंद्रमा, तू कला, मी पौर्णिमा. आणि देवा आम्ही तुझा अंश आहोत म्हणजे तू परिच्छिन्न असा नाही. कैसा बाहिजू भितरू हरी. हो, तू आत पण आहेस आणि तू बाहेर पण आहेस. तदै जती तन्नय जती तद्दुरे तदंतिके आत हरी बाहेर हरी. असा सगळीकडे तू व्यापक आहेस. कैसा बाहिजू भितरू हरी. मात्र बिंबे हे सगळे जे बिंब आहेत आपले जीव आहेत यांच्यामध्ये तू एक सूत्राने प्रगट झाला. सूत्रे मणी गणाईव सोनियाचे मणी केले, सोनियाचे सुती ओवले, तैसे म्या अभ्यंतरी धरिले जगत्रय. ज्ञानोबा म्हणतात असा तू या जगामध्ये सूत्र रूपानं आहेस. म्हणजे काय, तो मूर्ताचे नि मेळे, मूर्तचे होणे खेळे पण अमूर्तपण न मिळे दादोल्याचे. त्याने सोन्याचे मणी केले, सोन्याच्या सुतात ओवले. नाव पडलं असेल हे मणी आहेत आणि हे सूत्र आहे, पण त्यांच्यात भेद नाही आहे. तद्वत देवा बिंबे बिंबला एक सूत्री. सगळ्या बिंबामध्ये एरवी सर्वांच्या हृदय देशी का 2-4 जणांच्या हृदय देशी, फक्त माळकऱ्याच्या हृदय देशी का नाही. म्हणून आपलं शरीराचं चलनवलन करणारी जी सत्ता आहे तीच डुकराच्या शरीराचे चलनवलन करणारी सत्ता आहे. हे फक्त पंडिताला करते. शुनी चैवश्वपाकेच पंडिता समदर्शिना. कोण आहे पंडित? हो, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी. विद्यानं विनयाने संपन्न असणारा ब्राह्मण. गवी म्हणजे गाय, हस्तिनी म्हणजे हत्ती, गवी हस्तिनी. शुनी म्हणजे कुत्रा, श्वपाक कुत्रा शिजून खाणारा चांडाळ. श्वपाकेच पंडिता समदर्शना. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उंचीवर आमचं जीवन आहे. कैसा बाहेजू भितरू हरी बिंब बिंबला एक सूत्री. देवा तुझं आमचं नातं कसं आहे? आम्ही देही तू आत्मा. जेव्हा आम्हीच देहरूपानं प्रगट होतो तेव्हा आमचा आत्मा तू आहेस. म्हणजे आमचा आत्मस्वरूप तू आहेस. आणि जेव्हा आम्ही विगत देह होतो, प्रारब्धाचा क्षय होतो आणि आम्ही जेव्हा विदेह कैवल्याला प्राप्त होतो तेव्हा तूच परमात्मा आहेस. हे ज्ञान आहे कोणाकडे? निवृत्तीनाथाकडे. अजून एक ऐक्यबुद्धी. काय चौथं चरण? ऐक्यबुद्धी सकळ ऐक्यपणे सकळ वशे. ते काय काय गाते ते चरण नाही बरं महाराज. आमच्या पाठात आम्ही जे म्हणायचो ना कोजागृतीला अभंग, हे चौथं चरण आमच्या डोक्यातच नाहीये. आम्हाला ते गाता पाहिल्यावर ते अजून एक ऍड झालं. ऐक्यपणे सकळ वशे अवघी एकाची चवीन ते कैसे भिन्ना भिन्न. वेद पुरुष नारायण तेने केली निवाडा. हे सगळं एकच आहे. द्वैत बुद्धी काय काय द्वैत बुद्धी काही नाही. द्वैत बुद्धी काही न दिशे. सगळं ऐक्यानं नटलेलं आहे. अशी ज्ञानानं अधिष्ठित आमचं चरण आहे, हृदय. पण आम्ही तेवढ्यावर न थांबता हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपणची झाला असं होऊन सुद्धा याही वरी पार्था माझ्या भजनी असता. आता ज्ञानोबाराची 15व्या अध्यायातला एक श्लोक सांगतो, त्याच्यात ज्ञानोबाराची भाषा सांगतो आणि 8 तास घेतो. ऐका. यो मामेव असं मोढो जानाती पुरुषोत्तम. हो, या जो मला याप्रमाणे कसं पुरुषोत्तम म्हणून. आधी जे तुम्हाला 3 पुरुष सांगितले, एक क्षर पुरुष आहे, सर्वभूत क्षर आहेत, क्षर सर्वानी भूतानी. कुटस्थो क्षर उच्चते. कुटस्थ म्हणजे माया, ही अक्षर आहे. क्षर म्हणजे सगळी भूत. एवर जीव चैतन्य आगवे, हे क्षर पुरुष जाणावे. आणि कुटस्थ माया ही अक्षर आहे, पण या दोघांपेक्षा एक पलीकडे पुरुष आहे. उत्तम पुरुषस्तु अन्यहा. त्याला परमात्मा इति उदावृतः. आणि त्या परमात्म्याला ज्यानं जाणलं, यो मामेव असं मोडो जानाती. पुरुषोत्तम म्हणून जाणतात. हो, पुढं काय? यो मामेव असं मोडो जानाती पुरुषोत्तम स सर्वविद. जगातलं सगळं त्याला समजलंय, तोच परिपूर्ण आहे. पण सर्वविद. पण अर्जुना तो तिथं थांबत नाही. शब्द काय गोडेत? स सर्वविद माम भजती. तो माझं भजन करतो. स सर्वविद भजती माम. आणि सर्व भावेने भारत. तिथं जाऊनही तो भजन करतो. उलट सांगू का अर्जुना, खरा भक्ती करणारा तोच आहे. हो, म्हणे आपल्या घरी पाहुणा आला. कोण? क्षीराचा समुद्र. पाहुणा कोण आला? क्षीराचा समुद्र. अरे क्षीर समुद्र आलाय, क्षीरसागर आलाय. म्हणे त्याला काहीतरी करा जेवायला. मग ठेव कोंडाजीचा चिवडा.
अरे क्षीरसमुद्र आलाय, चिवड्यावर नाही भागायचं. आणि मग काय करावं लागेल? क्षीरसागरात जर पाहुणा आला असेल त्याला जेवण सुद्धा तसंच द्यावं लागेल. क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागराची पण आहे. अजून पहा, गगनाला जर आलिंगन द्यायचं ठरलं तर काय व्हावं लागेल? जाऊ दे, सोपं बोलतो. पाणीपुरी माहिती आहे का रे तुम्हाला? पाणीपुरी माहिती आहे? पाणीपुरी असा पदार्थ आहे, लाच सोडून खाल्ल्याशिवाय आनंदच येत नाही. पाणीपुरी हा पदार्थ असा आहे. गुलाबजाम तोडून अर्धा खाता येतो, लाडू फोडून तुकडा खाता येतो, पण पाणीपुरीचं तसं नसतं शास्त्रीची, ती अख्खी खावं लागत. बरं, त्यात असं असतं पाणीपुरी जेवढी तेवढा आ करावा लागतो. पाणीपुरी अशी तोडून खाता येते का? मग पाणीपुरी जेवढी आहे तेवढा आ करावा लागतो. जसं कृष्णाच्या तोंडामध्ये विश्वरूप दर्शन झालं तसं काही नाही, आ केल्यावर सगळं दर्शन होतं. इथं काळं काळं झालेलं, सांदात लाल लाल गेलेलं, समजून घ्या ज्याला समजलं त्यांना. पाणीपुरी खायची असेल तर तेवढाच आ करावा लागतो. गगनाला जर आलिंगन द्यायचं असेल तर तेवढंच व्हावं लागतं. तसं अर्जुना माझं भजन करायचं असलं तर माझ्या एवढंच व्हावं लागतं. म्हणून माझी या भजना, ऐका ज्ञानोबाराची, माझी या भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे आलिंगना गगनाचे. गगनाला आलिंगन देण्याकरता गगन समर्थ आहे, तसं माझं भजन करण्याकरता माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेला समर्थ आहे. ज्ञानोबारा म्हणतात, 15.5 या मिसळावे तै 15.5ची होवावे, तेवी मी झाली या संभवे भक्ती माझी. म्हणून या 4 चरणामध्ये निवृत्तीनाथाचं ज्ञान जसं प्रगट झालं तसं निवृत्तीनाथाची भक्ती शेवटच्या चरणात प्रगट. निवृत्तीच्या तक इच्छिता है, 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 निवृत्तीच्या तक इच्छिता है. हरि लागे बरते पाय, हरि लागे बरते पाय, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा. हरि लागे वरदे पाया, हरि लागे वरदे पाया, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा. विठोबा माझ्या भजनी असता तया ते मी माथा मुकुट करी ही परंपरा असल्यामुळे, देवाच्या भजनाला तोच उचित असल्यामुळे निवृत्तीनाथाची या ज्ञान अधिष्ठानावर संपन्न होऊन सुद्धा अपेक्षा एवढीच आहे, हा निवृत्ती चातक आहे आणि हरी लागी वरुते पाहे. एवढे वरुते पाहे याला 2 वाक्यात उत्तर द्यायचं आणि थांबायचं.
ज्याला काही चांगलं मिळवायचं नाही त्याला वरच पाहावं लागतं, खाली पाहून चालतच नाही. आपण काय पाहतो? आपले पाहून पाहून काय ऐक भोग पाहतो. त्याच्यावरचे महात्मे ते त्याच्यावरचे पारलौकिक भोग पाहतात. काय त्याच्यावरचे महात्मे पारलौकिक भोगाच्या वरचं योग सुख पाहतात. काय त्याच्यावरचे महात्मे ते ज्ञान स्वरूप पाहतात. सा काष्ठा सा परागती हे पाहतात. पण हे जे भगवत भक्त आहेत निवृत्तीनाथ, याच्याही वरी काय आहे? ज्ञानोबराची ओवी आहे का? चौ पुरुषार्थाते त्यागिती, चारी मुक्ती उपेक्षिती, ती पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पडियंती उद्धवा. किंवा ज्ञानोबरा 18व्या अध्याय म्हणतात, चौ पुरुषार्थात श्री भक्ती जैशी. हे भोग पाहत नाहीत, पारलौकिक भोग पाहत नाहीत, एवढंच नाही आत्मसुखही पाहत नाहीत. मग त्याही पेक्षा वरचं असणारं भक्तिसुख हे भोगण्याकरता वर पाहतो. आणि काय बारकं घर असलं तर असं सहज जरी पाहिलं तरी दिसतं, पण बुर्ज खलिफा बघायचा जर असला, बुर्ज खलिफा हा जर बघायचा असला तर कसं पाहावं लागतं? वरच पाहावं लागतं. माणसाचं ध्येय जेवढं उंच आहे माणसाला तेवढंच उंच पाहावं लागतं. निवृत्तीनाथाचं ध्येय त्या आत्मस्थितीच्याही वरचं आहे. म्हणून हा निवृत्ती नावाचा चातक हरी लागी, त्या हरीच्या प्रेमाकरता वर पाहतोय. हरी आता फक्त एक करा, कृपा भांडवल सोडी आणि भरी माझी मतीची पोतडी. आता कृपणता सोडून तुमच्या प्रेमाचा वर्षाव करा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सभेचा भाग संपलेला आहे. निवृत्तीनाथाचं नेतृत्व ज्यांनी वारकरी संप्रदायाचं नेतृत्व केलंय, निवृत्तीनाथांनी वारकरी संप्रदायाचं नेतृत्व केलं. नेतृत्व करणाऱ्यांकडे काय काय गुण असतात याचा आपण थोडक्यात विचार केला. आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने उंच ध्येय असणारी माणसंच नेतृत्व करायला पाहिजे. तसं नेतृत्व वारकरी संप्रदायाला निवृत्तीनाथाच्या रूपानं मिळालं. मला वाटतं 2-4 दिवसापूर्वी गुरुवर्य उल्हास महाराज सूर्यवंशी यांचं कीर्तन झालं आणि त्यांच्या कीर्तनात एक वाक्य लय गोड आवडलं मला. काय आवडलं? ते म्हटले तर फक्त गौतमीचाच उगम आहे असं नाही, वारकरी तत्त्वज्ञानाची गंगा सुद्धा इथंच निवृत्तीनाथाच्या रूपाने उगम झालेली आहे. असंच क्षेत्र आहे आणि अशा क्षेत्रावर आपण हे कार्य करत आहात. लाभलेली सर्व ट्रस्टी मंडळी, सर्व तरुण ट्रस्टी मंडळी आहेत, त्याच्यातली अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वतः सन्माननीय अध्यक्ष आमचे निलेश पाटील, कर्तृत्व अंगात आहे, धमक आहे आणि कल्पकता आहे. त्यांचं कोणत्याही नियोजनामध्ये जे शिस्तपणा असतो, ॲक्युरेटपणा असतो, ते कौशल्य त्यांच्याकडे आहे. आणि ते कौशल्य लाभल्यामुळे आपल्या कार्यामध्ये आधीच कार्य भरभराटीनं आहे, पण अजून त्यांच्याही कौशल्याने त्याच्यामध्ये काय पडलेली आहे? भर पडलेली आहे. म्हणून निवृत्तीनाथाचा लोगो असो, आता एक ग्रंथ जो प्रकाशित केला त्याचं काम करणं असो, त्यांच्या नेतृत्वात फार चांगलं काम त्या ग्रंथाचं झालेलं आहे. वादच नाही. 100 बाकावर 1 लिखा म्हणतात. 100 बोललेलं वेगळं असतं आणि 1 लिहिलेलं. कारण वकील साहेब आहेत ना, हां गोटेकर साहेब, मला सांगा बोलणारा महत्त्व का कागदाचा पुरावा महत्त्वाचा? मी म्हणलं ही जमीन माझी असं 1000 वेळा मी जर बोललो तर तुम्ही आम्हाला डाळ शिजू द्याल का? नाही. आणि एकच कागद असला तर म्हणून 100 बाकावर 1 लिखा म्हणतात. मग ग्रंथाच्या रूपानं 1 लिखा आज प्रकाशित झालेला आहे. ते कार्य पहा. आणि सर्वच मंडळी स्वतः जयंत महाराज या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे मी म्हटलो मगाशीच की ट्रस्टीमध्ये तरुण तरफदार नेतृत्व आमचं एक ट्रस्टी आमचे नारायण बाबा आहेत. फक्त शरीर म्हातारे, कमळात ट्रस्टीमध्ये सगळ्यात तरुण हेच ना, सगळ्यात तरुण हेच. आदरणीय नारायण बाबा आहेत, त्यात आमचे ठोंबरे साहेब आहेत. ही मंडळी आहेत की ते सचिव म्हणून सचिव गोटेकर साहेब आहेत, तेही कार्य पाहत आहेत. त्याचप्रमाणे इथे समर्पित असणारी माझी ट्रस्टी मंडळीसुद्धा आदरणीय पंडित महाराज आहेत.
या संस्थांवर नितांत प्रेम करणारे, या भागात परमार्थाचं नेतृत्व करणारे आमचे गावले महाराज, त्यांची उपस्थिती आहे. या भागामध्ये परमार्थाचं नेतृत्व करणारे आमचे शिवराम बाबा, त्यांची उपस्थिती आहे. आदरणीय श्री गणेश्वरजी महाराज स्वामीजी इथं आहेत. आणि लौकिकात राहूनही कार्य करणारी अनेक मंडळी, आमचे दत्तू काका असतील, डुकरे पाटील असतील, आमचे आप्पा असतील, तेही आहेत. गायन वादनाच्या क्षेत्रात तर एवढी मोठी यादी, आता किस किस को प्यार करू, कारण सगळेच माझ्या प्रेमातले, हां सगळे. पण आता इथं एवढे पकवाजे आहेत, डझनानं तर नक्कीच आहेत. हो, इथं किरण महाराज गोसावी त्यांना विचारा, आमचे बेलुकर महाराज आहेत, अरुण महाराज आहेत, आज माझ्यासोबत आलेले आदरणीय आमचे माऊली महाराज चव्हाण आहेत. आता काय एक ते वानू अपार आहे. गायनाच्या क्षेत्रात उंची असणारी सर्व मंडळी आहेत. या सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. या ट्रस्टीमध्ये आमचे कीर्तनकार मंडळीची मेजॉरिटी जास्त आहे यावेळेला. त्यामध्ये आमचे राहुल महाराज असतील, नवनाथ महाराज असतील, कांचनताई असतील, माधवजी महाराज राठे असतील, श्रीपादजी कुलकर्णी आहेत, अजून काय राहिले असतील तर अजून जी बाकी मंडळी आहेत. पण आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी भरपूर आहेत. आणि सगळ्यांच्या कुशल अशा संयोजनातून एकोप्यानं हे कार्य होत आहे. हे कार्य असंच चालत राहावं. मंदिराचं काम आता तोडी किरवानीपर्यंत आले. दात्रक महाराज कुठरोक आले, तोडी किरवानी. भैरवी अभी बाकी आहे. हां, आणि भैरवी आपल्याला करायची. काय झालं, भगवान कृष्णानं गोवर्धन उचलला. मला वाटतं तसं हे कार्य म्हणजे गोवर्धनच आहे. पण गोवर्धन कधी उचलला गेला, भगवंताचं बोट होतं आणि बाकी गोपाळाच्या काठ्या होत्या, तेव्हा गोवर्धन उचलला गेला. मला वाटतं तसंच आहे इथे. निवृत्तीनाथाचं बोट आहे आणि आता तुम्हाला काठ्या लावून जमणार नाही, तुम्हाला नोटा लावा लागणार आहे. ते ध्यानात ठेवा. ते द्वापार युग होतं म्हणून काठ्यावर भागलं. ह्या युगात काठ्यावर भागत नाही, तर नोटात लागतात. नोटाशिवाय काहीच चलत नाही. टेन्शन घेऊ नका बरं, तुम्ही सांगायला लागलो फक्त मी. म्हणून आपल्या समर्पणाची नितांत गरज आहे. आमचे गुरुवर्य तात्या, आमचं जेव्हा जेव्हा कार्य असतं तेव्हा निवृत्तीनाथ तात्याच्या डोक्यात आधी असतात. म्हणून जेव्हा आम्ही तर सप्ताह करायचा ठरवला, आम्ही 12 ज्योतिर्लिंगाचे सप्ताह केले. दत्तू काका आमचे त्याच्यात, दत्तू काका आमचे प्रवीण शेठ त्यातले मुख्य आहेत त्या सप्ताह समितीतले. महाराज जेव्हा करायचं ठरलं तेव्हा निवृत्तीनाथात या सप्त्यामध्ये जे उरलं, महाराज सप्त्यात लय उरतो करणारा नीट असल्यावर लय उरतं. म्हणून त्या सप्ताहामध्ये शेठ, मला आता आकडा नाही आठवत, नाही 11,11,111 म्हणजे त्या सप्त्यात उरलेला तो निधी आम्ही इथं दिलाच, पण अन्य संस्थांनाही दिला होता, काही गोशाळेनं दिला होता. पण त्याच्यात 11 लाखाचा निधी या संस्थांना दिला. आणि त्याच्यानंतर तात्यावर अजून एक जिम्मेदारी टाकली होती संस्थांनी, कळसाच्या सोन्याची. त्याच्यातही तात्याने 2 किलो सोनं गोळा केलं. आणि काही त्रास झाला नाही मला ते गोळा करायला, काही त्रास झाला नाही. मला त्याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. तात्याचं काय प्रेम आहे या संस्थांवर. त्यानंतर सोनं उरलं होतं, डुकरे पाटील संस्थांना देऊन सुद्धा सोनं उरलं होतं. पण हे सोनं निवृत्तीनाथाचं आहे. हो, तात्याला त्या सप्त्यातून एखादी बिल्डिंग बांधता आली असती, स्वतः करता काही करून घेता आलं असतं, पण नाही महाराज. त्याचं सोनं उरलं. त्या उरलेल्या सोन्यात पुन्हा एक हार केला रुक्मिणी मातेसाठी. कोणाकोणाला? विठ्ठल रुक्मिणीला सोन्याचा हार केला. आणि तुम्हाला वकील साहेब घटना सांगतो. पौषवारी आली आणि तात्याला पॅरेलाइज झाला. हृदयनाथ मंगेशकरमध्ये ॲडमिट होते. आणि मी तात्याला भेटायला गेलो आणि बाईट दिली होती, पाटील तुम्ही. तात्याच्या मार्फत एकादशीच्या दिवशी ते 2 हार समर्पित होणार आहेत. ॲडमिट झालेल्या त्या दिवशी मी तात्याजवळ गेलो. परवानगी नव्हती कोणाला, शब्द निघत नव्हते तोंडातून. मला म्हणे इकडे काय बाईट आली पेपरला, म्हणे काय निवृत्तीनाथाच्या हाराची. बघा काम करणारा माणूस कसा पाहिजे. माझे गुरु आहेत म्हणून सांगत नाही बरं मी, वैशिष्ट्य सांगतो कार्यामध्ये. म्हणे मला लिहून दिलं तात्यांनी, तुम्ही निलेश पाटलांना कळवा तुमची बाईट देण्यात चुकलेली आहे.
हे सोनं तात्याने दिलेलं नाही, समाजानं दिलेलं आहे असा खुलासा करा म्हणा त्यांना अजून एक बाईट देऊन. नाहीतर एखादा म्हटला असता झालं आपलं नाव होऊ द्या, पण नाही. आणि पाटलाला आठवत असेल, मी आदल्या दिवशी रात्री लगेच संध्याकाळी पाटलांना फोन केला की तात्याने सांगितलंय ते हार समर्पित करताना खुलासा द्या समाजाला, हे सोनं तात्याचं नाहीये, समाजानं दिलेलं आहे. हे आणि आजारी होते आणि बाळासाहेब भेटायला आले देहूकर महाराज, आणि ते दागिने तयार करून होते. तात्याने दागिने मागून घेतले, उजव्या हातात दागिने घेतले आणि दिले. मी येऊ शकत नाही, एवढे 2 हार आमच्यातर्फे निवृत्तीनाथाला समर्पित करा. ही आस्था आहे मंडळी. ह्या आस्थेनंच मंदिर उभं राहत असतं, ध्यानात ठेवा. आस्था फार महत्वाची. म्हणून मला एक म्हणायचं आहे, समाजाला एक आव्हान करायचं आहे. महाराज आमच्या सूर्यवंशी महाराजाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर यूट्यूब फेसबुकला काय केलं जातंय, पाहिलं जातंय. तुम्हाला किती याला समर्पण करायचंय हा भाग नंतर ठेवा, पण हे मंदिर आपलं ही भावना आधी निर्माण होऊ द्या. आस्था लय महत्वाची. एक उदाहरण सांगतो, वेळ माहिती आहे पण तुमची माफी मागून चाल म्हणणार नाही मी. बरं ठीक, 1 मिनिटात सांगतो. जोग महाराजाचा शताब्दी महोत्सव होता आणि पंक्तीमध्ये त्या रांजणगाव संस्थांनी बिस्लरी बाटल्या वाटल्या आणि पुष्टे पडले होते. एक भिकारी आला तो पुष्टे गोळा करत होता. एक मला बाबा बाबा बघा तो पुष्टे गोळा करतोय. मला करू दे, आपल्याला कचरा काढायचाच आहे. कुठं त्याला अडवतो? स्वामीजी त्याने सगळे पुष्टे गोळा केले, भंगारवर नेऊन विकले आणि त्याचे 535 रुपये आले. त्या भिकाऱ्याने ते 535 माझ्याकडे घेऊन आला. म्हणे महाराज हे अन्नदाना करता, हे अन्नदाना करता. म्हणलं बाबा अन्नदाना करता हो, नाव काय तुमचं? म्हणजे माझं नाव नको. म्हणजे काय, हे पैसे माझे नाहीत. बाबा मी भिकारी, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. हे पुष्टे गोळा केले ना त्याचे 535 आले, त्याचे पैसे माझे नाहीच, तर नाव कशाला सांगू? माझ्याकडं आज सुद्धा ती पावती आहे साहेब. आज या क्षणाला माझ्या नित्यनेमाच्या गाथ्यामध्ये पावतीच अशी आहे, जोग महाराज कृपांकित भक्ताचे पुठ्ठ्याचे पैसे. ही आस्था निर्माण झाली पाहिजे. म्हणून समर्पण नंतर, पण निवृत्तीनाथ आपले वाटले पाहिजे. एक घटना अशी आहे, आमचा कार्तिकीला जागर असतो आळंदीत, कराडकरांचा असायचा. हाडपसरून चालत आलो सागर महाराजांनी, हाडपसर ते आळंदी चालत यायचं आणि रात्री 12 ते सकाळी 7 जागराला उभं राहायचं. म्हणून मी काय केलं, देव फाट्यावरून दांडी मारून असा रूमकडं मठाकडं जायला लागलो. आता जाऊन आराम करू, आरतीला लय वेळ जातो. एक वारकरी पळत आला, त्याने माझा हात धरला आणि मला म्हटलं कुठे चालला तू? म्हटलं बाबा रात्रभर जागराला उभं राहायचंय, जाऊन थोडा आराम करतो. नाही म्हटले, नाही आधी ज्ञानोबारायकडे चल म्हणे. बाबा मला रात्रभर पुन्हा बसायचं नाही म्हणे, आधी ज्ञानोबारायकडे चल म्हणे. म्हणे का? त्या वारकऱ्याने वापरलेलं वाक्य हृदयाचे डोळे उघडून ऐका. तो वारकरी म्हटला, अरे आपला ज्ञानोबा निमायचं लेकरू आहे आणि निमायच्या लेकरू कोणाची वाट पाहत, म्हणून आपण जावं आणि त्याला भेटावं. मला वाटतं जसं ज्ञानोबा आहे निमायचं लेकरू नाही, माझा निवृत्ती दादा सुद्धा निमायचं लेकरू आहे बरं. आणि निमायच्या लेकराची कोणालाही आस असते. म्हणून आपली या संस्थांविषयी ती भावना निर्माण झाली पाहिजे. समर्पण आपल्या परिस्थितीनं जसं होईल तसं होणारच आहे, वादच नाही. आणि भावना निर्माण झाली ना महाराज, समर्पणाला काहीच वेळ नसतो. पण सगळ्याला वाटलं पाहिजे हे संस्थान आमचं आहे, निवृत्तीदादा आमचे आहेत. आणि या व्यासपीठावर मी एवढीच भावना व्यक्त करेन की सगळ्या मंडळीला याविषयी आस्था असली पाहिजे आणि आस्था निर्माण होऊन त्यातून हे कार्य प्रगट व्हावं अशी प्रार्थना करतो. निवृत्तीनाथाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की आमच्याकडूनही तुम्ही अशीच सेवा करून घ्या, आमच्याही जीवनात तुमच्याविषयी भावनेची वृद्धिंगत होऊ द्या अशी प्रार्थना करू. सेवेला पूर्णविराम देऊ. निवृत्तीनाथांच्या जन्म सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षा उपरांत प्रथम वर्ष म्हणजे 751व्या जयंतीच्या निमित्ताने ह्या कार्यक्रमाचं आयोजन झालं. खरं सांगू मंडळी, जरी तुम्हाला वाटत असेल इथं उपस्थिती थोडी कमी आहे, पण एक सांगू तुम्हाला, या सप्त्याच्या नियोजनाचा काळ
आणि ह्या कार्यक्रमाचा आवाका पाहिला तर संगती लागत नाही. पंडित महाराज, संगती लागत नाही. विठ्ठल स्वामी, हा सप्ताह 20 दिवसापूर्वी ठरला आहे. किती 20 दिवसात. आणि 20 दिवसात या ट्रस्टी मंडळीने एवढं वैभव निर्माण केलं, ही सामान्य गोष्ट नाही. आणि हे तुमचं कर्तृत्व नाही आहे, ही तुमच्यावर असणारी निवृत्तीनाथाची कृपा आहे. ध्यानात ठेवा. अशीच तुमच्याकडून कृपा व्हावी आणि तुमच्याकडून असंच कार्य व्हावं आणि आम्हालाही तुमचं कौतुक करण्याचं भाग्य प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम देतो. एकदा सर्वांनी निवृत्तीनाथाचं भजन करायचं आहे आणि सेवेला पूर्णविराम. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करून इथे थांबतो. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. टाळी वाजवा, सगळे बोला. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. याचं मला भान आहे, सगळ्यांची माफी मागतो, पण 1 मिनटं घेणार आहे. जसं त्र्यंबकेश्वरमध्ये भुवन बनतंय, हे जसं वैभव आहे ना त्र्यंबकचं, इथं जीवन बनवण्याचे कारखाने चालू झाले, हे वैभवच आहे. हे आमची सगळी गुरुबंधू मंडळी असतील, विकास महाराज असतील, योगेश महाराज, खकाळी महाराज, ही मंडळी इथं या ज्या वारकरी शिक्षण संस्था आहेत, याच नाही अजून पण आहेत वाटतं की भरपूर झाले आता इथं वारकरी शिक्षण संस्था. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जे कार्य बनतंय त्याही कार्याला शतशः नमन करतो. वाणीला पूर्णविराम देतो. शेवटची चाल निफाड तालुक्याच्या वतीने प्रथमेश महाराज आणि ध्रुवपद दिंडी क्रमांक 1 प्रथा पुढे. निवृत्तीच्या इच्छिता आहे, निवृत्तीच्या इच्छिता. सगळे बोला, सगळे बोला. हा, निवृत्तीच्या इच्छिता आहे, निवृत्तीच्या इच्छिता आहे. हरी लागे वरुते पाहे, हरी लागे वरुते पाहे, आम्ही चकोर हरिचंद्रवा, आम्ही चकोर हरिचंद्रवा. हरी लागे वरते पाहे, हरी लागे वरते पाहे, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा. आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर
हरिचंद्र हरिचंद्र विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरदा